नमस्कार मित्रांनो, मी आपला आर्यन हेगडे. अमर सहकारीचा तिसरा भाग घेऊन मी आपल्यासमोर आलो आहे. तर मंडळी, बघूया आज सहकारी संघाच्या स्थापना आणि सदस्यत्व घेणे ह्या विषयाबद्दल बोलूया. 18 वर्षापेक्षा जास्त झालेल्या समान मनस्क 20 किंवा 20पेक्षा जास्त लोक एकत्र होऊन सहकार कानूनाच्या खाली रचना केलेले नियम म्हणजे बायलॉस म्हणजे नियम, म्हणजे कसल्या उद्देशाबद्दल तुम्ही संघाच्या स्थापना करता ह्या विषय म्हणजे सदस्यत्व देणे, भांडवल एकत्र करणे, कर्ज देणे, असं सगळ्या विषयावर एक स्पष्टता असावी असं स्पष्ट नियमला बायलॉ म्हणतात. असं नियम रचना करून घेऊन ह्या संघाच्या नोंदसाठी एकल्याला आपल्या सदस्यात एकट्याला अधिकार द्यावे. ह्या अधिकार घेतलेल्या सदस्याला मुख्य प्रवर्तक असं म्हणतात. सहकारी खात्याच्या ज्येष्ठ अधिकाऱ्यासमोर मुख्य प्रवर्तकांनी आपल्या संघ नोंद करण्याची विनंती करून घ्यावी आणि सहकारी कानूनात्मक खाली ह्या नियम सगळं स्पष्ट आहे असं त्या सहकारी अधिकाऱ्याला खात्री झाल्यानंतर 1 महिन्याचा अगोदर आपल्याला नोंद प्रमाणपत्र म्हणजे रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट आणि रजिस्ट्रेशन नंबर त्या अधिकारी देतात. संघ एकदा नोंद झाल्यानंतर अजून एकदा सर्व सदस्यांचा सभा घेऊन सदस्यत्वाचा फी आणि शेअर भांडवल म्हणजे संघ चालवण्याखातीर मूलधन याला शेअर म्हणतात. ह्या शेअर घेणे आवश्यक आहे. असं शेअर घेऊन सदस्यत्व फी घेऊन सदस्याला नेमणूक झाल्यानंतर विषम संख्येच्या म्हणजे 5, 7, 9 असं म्हणजे पहिली 7 लोकांचा कार्यकारी मंडळ होते, आता ते 9 झाले. त्याच्यानंतर आता प्राथमिक सहकारी संघाला 13 सदस्याचं कार्यकारी मंडळ असते आणि तालुक्याचा आणि जिल्ह्याच्या कार्यकारी मंडळात ह्याच्यापेक्षा जास्त लोक असतात. असं कार्यकारी मंडळ रचना करून घ्यावी आणि उपाध्यक्षाला नेमणुकी करून गेल्यासाठी पहिली तर ह्याच मंडळीला अधिकार होतं, आता तसं नाही. कार्यकारी मंडळाचा अध्यक्ष आणि उपाध्यक्ष व्हायला सहकारी अधिकाऱ्यांना विनंती करून घ्यावी आणि सहकारी अधिकाऱ्यांनी ठरवलेल्या दिनांक आणि ठरवलेला समय याच्यानंतर ठरवलेल्या वेळी ठरवलेल्या अधिकाऱ्यासमोर अध्यक्ष आणि उपाध्यक्षाचा निवडणूक व्हायला पाहिजे. हे आणि अध्यक्ष आणि उपाध्यक्ष आणि विषम संख्येच्या कार्यकारी मंडळीचं असं रचना झाल्यानंतर सहकारी व्यवस्था आणि त्या संघाचा व्यवस्था प्रारंभ होतो. आणि असं रचना झालेली कार्यकारी मंडळी आपल्या संस्थेच्या संघाचा नियमित कार्य चालवण्यासाठी एकट्याला सेक्रेटरी किंवा मॅनेजर असं नेमणूक करून घ्यायला पाहिजे. याच्यासाठी सहकारी इलाख्याच्या अधिकाऱ्यांना संपर्क करून त्यांचं मार्गदर्शन घेऊन आणि सरकाराचं पण निर्देशन काय आहे हे अभ्यास करून आपल्या संघाच्या कार्यक्षेत्राचं अभ्यर्थीला मान देऊन त्याला एकट्याला सेक्रेटरी किंवा मॅनेजर म्हणून नेमणूक करून घ्यायला पाहिजे आणि आवश्यक असलेले इतर सिब्बंदी वर्गांना नेमणूक करून घ्यायला पाहिजे आणि त्यांचा पगार किंवा त्यांना द्यायचं काय सवलत आहे याच्याबद्दल पण कार्यकारी मंडळीनं ठरवलं पाहिजे. आणि कार्यकारी मंडळीत भांडवल योग्यरीती वापरण्यासाठी कार्यकारी मंडळीचं एक बँक खाता असावी. या बँक खात्याचं कार्यकारी मंडळाचं 1 सदस्य आणि सिब्बंदी वर्गातून 1 सदस्य असं सहभागी असलेलं जॉईंट अकाउंट
असं बँकेत उघडून ह्या खात्यावरनं आपल्या आर्थिक व्यवहार करून घ्यावे आणि कार्यकारी मंडळीने सहकारी अधिकाऱ्याकडून अनुमोदन घेतलेल्या नियमाला उपनियम रचना करून घ्यायला पाहिजे. उदाहरण म्हणजे नियमात कर्ज द्यायचा विषय असेल तर कसल्या विषयाबद्दल कर्ज द्यायचं आणि त्याचं शर्त काय आहे हे सगळं उपनियमात विवर रूप असते. याला उपनियम म्हणतात. नियम वेगळं आणि उपनियम वेगळं. पण उपनियम हे नियमाचा खाली येतं आणि नियमात काय सांगले ह्याच विषय असतात. असं नियम आणि उपनियम रचना करून घेऊन सहकारी इलाख्याच्या अधिकाऱ्यांना माहिती द्यायला पाहिजे आणि त्यांच्याकडनं अनुमोदन घ्यायला पाहिजे. आणि कार्यकारी मंडळी दर महिन्यात एकदा किंवा वर्षात किमान कमीत कमी 9 वेळा सभा घेऊन आपल्या संस्थेचा कार्यतंत्र रूपित करून घ्यावे आणि सेक्रेटरी किंवा मॅनेजरने सभेसमोर मांडलेल्या जमा खर्च व्यवस्थित परिशीलना करून घ्यायला पाहिजे. आणि अवश्य असले तर सर्व सदस्यांचा सभा घ्यायला पण कार्यकारी मंडळीनं योग्य व्यवस्था करून घ्यावी. आणि सर्व सदस्यांनी जर अपेक्षित केले तर राज्य सरकारचा शेअर भांडवल मूलधन अजून आवश्यक असले तर राज्य सरकार ह्या संस्थेवर देऊ शकतात. आणि असं राज्य सरकाराचं शेअरधन घेतलेल्या संघाला राज्य सरकार आपले प्रतिनिधीला कार्यकारी मंडळात नामनिर्देशन करून घ्यायला सरकारला एक हक मिळतो. म्हणजे सरकारचा नामनिर्देशक सदस्य नको असले तर तुम्ही सरकारचा शेअर भांडवल परत करून घ्यावे. असं विधी म्हणजे नियम आणि उपनियम रचना करून घेतल्यानंतर नियमात काहीतरी बदलाव करून घ्यायचा असले तर आडಳಿत कमिटीला अधिकार नाही. पण उपनियमात काहीतरी बदलाव करून घ्यायला कार्यकारी समितीला अधिकार आहे. नियमाला काहीतरी बदलाव असेल तर किंवा संघाचं नाव वगैरे बदलून घ्यायचं असेल तर हे प्रत्येक वेळा सर्व सदस्यांचा सभा घेऊनच हा विषय निर्णय घ्यायला पाहिजे. पण कार्यकारी समितीला नियमात काही बदलाव करायला अधिकार नाही. या विषय लक्षात ठेवावे. आणि सदस्यत्व द्यायला आडಳಿत कमिटीला पूर्ण अधिकार आहे. आणि कोण नवीन सदस्यत्व घ्यायला इच्छितो त्याच्याकडनं निगदित फी आणि शेअर भांडवल त्याच्याकडनं घेऊन 1 महिन्याचं अगोदर त्याला तुमच्या संघाचा सदस्यत्व म्हणून मंजुरी घ्यायला पाहिजे. 1 महिन्याचं अगोदर त्या व्यक्तीने शेअर खरेदी करून घ्यायला पाहिजे. आणि जर करता 1 महिन्या अगोदर तो सदस्य फक्त अर्ज दिला आणि आडಳಿत कमिटीनं मंजुरी दिली तरी पण 1 महिन्या अगोदर तो शेअर भांडवल घेतला नसेल तर अजून एकदा तो 1 महिन्याच्या नंतर सदस्यत्वाला विचारलं तर अजून एक वेळा कार्यकारी मंडळीत मांडून त्याला सदस्यत्व द्यायला पाहिजे. किंवा 1 महिन्याच्या नंतर त्याला सदस्यत्व द्यायला अधिकार नाही किंवा आपल्या सदस्यत्व विचारायला त्याला अधिकार नाही. 1 महिन्याचा अगोदर त्याने शेअर भांडवल करायला पाहिजे आणि सदस्यत्व व्हायला पाहिजे. एवढा विषय मी आज आपल्यासमोर ठेवतो. आणि माझा मराठी भाषेचं ज्ञान फार कमी आहे. काहीतरी चुकल्या तर आपण माफ करावे असं सांगतो. याच्यानंतर पुढच्या रविवारी पुन्हा भेटूया. आपल्याला नमस्कार. पुन्हा एकदा नमस्कार. सहकारो रक्षति रक्षितः.